तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 3 श्री शिवाई बांधण विरुद्ध नवयुवक खिडकी। माफ करा, हा दुसरा पुकार असेल। श्री शिवाई बांधण विरुद्ध नवयुवक खिडकी आपल्याकरता दुसरा पुकार, आपण तयारीत राहायचा आहे। तर यानंतर मैदान क्रमांक 1 वरती पुढे होणारा सामना असेल संत तुकाराम तेहेर विरुद्ध श्रीराम कमळपाडा। तर मैदान क्रमांक 2 वरती आपल्या होणारा सामना असेल पाडमादेवी रायवाडी विरुद्ध जय हनुमान सरी। आदरणीय अमितजी नाईक, अध्यक्ष अलिबाग मुरुड चनेरा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तसेच सदस्य रायगड जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून रोख रक्कम आमच्या मंडळाला 10,000 रुपयाचा देणगी मूल्य प्राप्त झालेला आहे। मंडळ आपण आभारी आहे। धन्यवाद आदरणीय अमितजी नाईक। आपण लगेचच या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। नुकतीच यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 5,555 रुपयाची भरपूर असं देणगी मूल्य प्राप्त झालं। त्या आदरणीय प्रवीणजी भाटे खऱ्या अर्थाने सामाजिक स्तरावरती उत्तुंग असं काम करणारे व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही व्यक्तिमत्वाला कशाही प्रकारची गरज लागो त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सढळ हाताने मदत केली जाते। अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार। मी विनंती करतो अमितजी नाईक, आपण आदरणीय मंत्री साहेब कुंडरगाव संघाच्या माध्यमातून खेळाडू आपल्याला बघायला मिळतात। 3 नंबर जर्सीमध्ये प्रताप वेगवान असा खेळाडू त्याला प्रत्युत्तर दाखल एक नवोदित खेळाडूचा यावेळेस वापर केला जातोय। धाबीर स्पोर्ट्स क्लब लोहा संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामधील एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूने आपलं नाव लौकिक केलं असे स्वर्गीय के पाटील पुरस्कृत जर्सी ज्यांनी परिधान केले तो धाबीर स्पोर्ट्स क्लब लोहा संघ। यावेळेस मात्र चढाई करता एक उंचीपुरा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। कबड्डीला साजेशी शरीरयष्टी ज्याच्याकडे
लाभली आहे असा खेळाडू बघा कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस मात्र मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न होता परंतु इंचाचा फरक निश्चितच यावेळेस जाणवला असेल. प्रत्युत्तर होतं आता मात्र थर्ड राईट तिसरी चढाई दूर पडताय. निश्चितच कबड्डीचं माहेरघर आणि या माहेरघरामध्ये निश्चितच आता मात्र कबड्डीची रणधुमाळी कबड्डीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आता मात्र निश्चितच रायगड जिल्हाभर या कबड्डी खेळाचा उत्साह आणि उत्कंठा अगदी शिगेला पोहोचले यामध्ये मात्र शंका नाहीये. तसेच 25 तारखेला मसोबा युवक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, 27 तारखेला विनायक दिवलांच्या माध्यमातून 40+ कबड्डी स्पर्धा, 28 ला जय हनुमान वायशेच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा. आता मात्र कबड्डीला उधाण आणि महापूर येताना आपल्याला बघायला मिळेल. अनेक ठिकाणी या ठिकाणी कबड्डीची रंजकता आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. 3 जानेवारी शिवाई बांधण, 3 जानेवारी रासळ आली, अशा अनेक कबड्डी स्पर्धा आपल्याला आता मात्र बघायला मिळणार आहेत. रसिकांच्या मनावर मात्र अधिराज्य करण्याकरिता संघ जोरदार तयारी करत आहेत परंतु या वर्षीचा अशक्य पदाचा मानकरी कोण ठरणार हे पाहणं मात्र निश्चितच रोमांचक ठरणार आहे. चढाई घेता एक मजबूत देशला आपल्या खेळाडूचं नाव समजलं तर फार बरं होईल. उंडरगा यावेळेस मात्र कोणता प्रयत्न नाहीये. क्रमांक 3 वरती तिसरा अंतिम पुकार झालेला आहे. श्री शिवाई बांधण विरुद्ध नवयुवक खिडकी आपण मैदानाकडे चला. श्री शिवाई बांधण विरुद्ध नवयुवक खिडकी आपण मैदानाकडे चलायचं. मैदान क्रमांक 1 संत तुकाराम देहर श्रीराम कमळपाडा. मैदान क्रमांक 2 पांडवादेवी रायवाडी जय हनुमान सरी. मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीचा शेवटच्या सामन्याकडे आता वाटचाल करतोय. तरी देखील संघ या ठिकाणी दिलेल्या पुकाराला यायला तयार नाहीये. निश्चितच मित्रांनो अशाच प्रकारचं जर वर्तवणूक संघांची असेल तर मात्र आयोजक यावेळेस विचार करते.
चला श्री शिवाई बांधत नवयुवक खिडकी, श्री शिवाई बांधत नवयुवक खिडकी आपण मैदान क्रमांक 3 कडे चला. धन्यवाद. नवयुवक खिडकी असं काढलेलं आहे. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 करिता पुन्हा एकदा दुसरा पुकार देतोय. पांडवादेवी रायवाडी विरुद्ध जय हनुमान सरी आपण तयारीत राहायचं. आपल्याकडे दुसरा पुकार सेकंड कॉल. तर मैदान क्रमांक 3 वरती यापुढे होणारा सामना असेल श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध नवजीवन पेसारी आपण तयारीत राहायचं. श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध नवजीवन पेसारी आपण मैदान क्रमांक 3 करिता तयारीत राहायचं. आपल्याकडे हा पहिला पुकार.
एक वाजलं ना, 3 तास जातील ना, 2.5 तास जातील ना, इंदरगावला भाडा किती आदरणीय परशुराम कपिल तांडे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा आकाश परशुराम तांडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,222 रुपयाचा भरघोस असं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालंय. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. चला तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 करिता संत तुकाराम देहण श्रीराम कमळपणा आपण मैदानाकडे चला. संत तुकाराम देहण श्रीराम कमळपणा आपण मैदान क्रमांक 1 कडे चलायचं. तर मैदान क्रमांक 2 साठी हा दुसरा पुकार कणमली विरायवाडी जानमान सरी आपण तयार राहायचं. तर मैदान क्रमांक 3 साठी पुकार चला मित्रांनो, ज्या ज्या संघांना पुकार दिला गेलाय कृपया आपण दिलेल्या पुकाराला उपस्थित राहा. मैदान क्रमांक 3 वरती मात्र सामना काहीसा एकतर्फी सुगत चाललाय. आता मात्र मोठा प्रयत्न करावा लागेल अर्थातच निर्देश टाके याला, आणि या खेळाडूमध्ये स्पिरिट आहे की स्वतःला झोकून देऊ शकतो आणि सामन्याला मात्र आपल्या संघाला मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतवू शकतो. प्रयत्न केला जातोय निर्देशच्या माध्यमातून. बघूया कितपत सक्सेसफुल ठरतोय. मल्टिपल पॉइंट रेड करण्यामध्ये या खेळाडूचा हातखंडा असतो. यशस्वीरित्या प्रतीकला त्या ठिकाणी शिकार केलं जातं. प्रत्युत्तर जखम दर्शन ठीक आहे. एक भरधाव वेगाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो मैदान क्रमांक 3 बांधन संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चढाई करता निर्देश. चला तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 संत तुकाराम देहण श्रीराम कमळपणा आपण चला. वाचा